स्वाध्याय इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ 13वा बदल भौतिक व रासायनिक. एक फरक स्पष्ट करा. अ. भौतिक बदल व रासायनिक बदल. भौतिक बदल. एक भौतिक बदलात मूळ पदार्थाचे गुणधर्म आहेत तसेच राहतात. रासायनिक बदलात मूळ पदार्थाचे गुणधर्म बदलतात. 2. भौतिक बदलात मूळ पदार्थाचे संघटन कायम राहते. रासायनिक बदलात मूळ पदार्थाचे संघटन बदलले जाते. 3. भौतिक बदल परिवर्तनीय असतात. उदाहरणार्थ बाष्पीभवन, उत्कलन, विलयन. 3. रासायनिक बदल अपरिवर्तनीय असतात. उदाहरणार्थ प्रकाश संश्लेषण, क्षरण. आवर्ती बदल, अनावर्ती बदल. आवर्ती बदल. 1. ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येणारे बदल म्हणजे आवर्ती बदल होत. अनावर्ती बदल. 1. ठराविक कालावधीनंतर पुन्हा घडतीलच असे निश्चित नसणारे बदल म्हणजे अनावर्ती बदल होय. 2. आवर्ती बदलात सातत्य असते. उदाहरणार्थ भरती ओहोटी, घड्याळाच्या काट्यांचे भ्रमण. 2. अनावर्ती बदलात सातत्य नसते. उदाहरणार्थ एखादे वादळ येणे. नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल. नैसर्गिक बदल. 1. एखादा बदल जो आपोआपच होतो त्या बदलाला नैसर्गिक बदल असे म्हणतात. मानवनिर्मित बदल. 1. जो बदल मानव स्वतःच घडवून आणतो त्याला मानवनिर्मित बदल असे म्हणतात. 2. निसर्गातल्या अनेक वस्तू आपोआप बदलत असतात, जसे फळे पिकणे. 2. मानव त्याच्या फायद्याचे बदल करीत असतो, जसे जंगल नष्ट करणे. 2. खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात, कसे? अ. दुधाचे दही होणे. उत्तर रासायनिक, अपरिवर्तनीय, सावकाश. फटाका फुटणे. उत्तर रासायनिक, अपरिवर्तनीय, शीघ्र. भूकंप होणे. उत्तर भौतिक, रासायनिक, अपरिवर्तनीय, नैसर्गिक. पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण. उत्तर आवर्ती, सावकाश, नैसर्गिक. स्प्रिंग ताणणे. उत्तर भौतिक, परिवर्तनीय. 3. कारणे लिहा. हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्याच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. उत्तर प्रत्येक पदार्थ ठराविक काळापुरताच टिकून राहतो. हा कालावधी खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर नमूद केलेला असतो. हा कालावधी संपला की त्याच्यात रासायनिक आणि अपरिवर्तनीय बदल घडतात. हे असे कालावधी संपल्यानंतरचे पदार्थ खाल्ल्यास आरोग्याला घातक ठरू शकते. म्हणून हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्याच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. लोखंडी वस्तूस रंग लावावा. उत्तर लोखंडी वस्तू नैसर्गिकरित्या गंजते. हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची प्रक्रिया, वाफ यांची प्रक्रिया होऊन लोखंडावर गंज चढतो. यालाच क्षरण असे म्हणतात. हे क्षरण रोखण्यासाठी आणि लोखंड सुस्थितीत राहण्यासाठी लोखंडी वस्तूस रंग लावावा. लाकडी वस्तूस पॉलिश करावे. उत्तर लाकडी वस्तूचे लाकूड हा सेंद्रिय पदार्थ आहे. त्याच्यावर सहज बुरशी किंवा वाळवी लागू शकते. हा बदल नैसर्गिक परंतु अपरिवर्तनीय आहे. पॉलिश लावल्याने लाकडामध्ये नैसर्गिक बदल होण्याची प्रक्रिया मंदावते. हा हानिकारक बदल रोखण्यासाठी लाकडी वस्तूस पॉलिश करावे. तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करावी. उत्तर तांबे, पितळ अशा धातूंवर नैसर्गिकरित्या हिरवट रंगाचा थर तयार होतो. हा क्षरणाचा प्रकार आहे, कारण हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायने आणि वाफ यांची तांबे, पितळ अशा धातूंवर प्रक्रिया होते. हे क्षरण रोखण्यासाठी तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करतात. कलही केलेली भांडी स्वयंपाक करायला जास्त सुरक्षितही असतात. कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळवण्यास वेळ लागतो. उत्तर कोरडा रुमाल पाण्यात बुडवला की तो पाणी शोषतो. या शीघ्र बदलाने रुमाल ओला होतो. रुमाल वाळवणे ही सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. यात रुमालातून पाण्याचे बाष्पीभवन व्हावे लागते. बाष्पीभवन हा भौतिक बदल वातावरणाच्या तापमानावर व आर्द्रतेवर अवलंबून असतो. म्हणून कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळवण्यास वेळ लागतो. 4. कशाचा विचार कराल? पदार्थामध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे. उत्तर पदार्थाच्या गुणधर्मात आणि संघटनात काही बदल झाला आहे हे लक्षात घेतले जाईल. जर हे दोन्ही झाले नसेल
तर तो भौतिक बदल ठरेल. आ. पदार्थामध्ये झालेला रासायनिक बदल ओळखा. उत्तर. पदार्थात काय फरक झाला आहे? त्याचे मूळ गुणधर्म बदलले आहेत का? त्यांचे संघटन बदलले आहे का? त्याच्यात झालेला बदल अपरिवर्तनीय आहे का? हे लक्षात घेतले जाईल. या सर्व बाबी घडत असतील तर तो बदल रासायनिक असेल. 5. परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा. दिलेला परिच्छेद. प्रश्न उत्तर. 1. संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. वेळ आवर्ती परिवर्तनीय. 2. सूर्य मावळत होता. सूर्यास्त आवर्ती परिवर्तनीय. 3. मंद वारा सुटला होता. वारा वाहने भौतिक अनावर्ती. 4. झाडाची पाने हलत होती. वाऱ्याची हालचाल भौतिक अनावर्ती. 5. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करीत बसला होता. मातीपासून खेळणी बनवणे भौतिक. 6. भूक लागली म्हणून तो घरात गेला. भूक लागणे आवर्ती. 7. आईने कणिक भिजून पुऱ्या तळल्या. तळणे भौतिक अपरिवर्तनीय. 8. गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. इकडे तिकडे पाहणे अनावर्ती. 9. पाऊस सुरू झाला होता. पाऊस भौतिक आवर्ती. ठराविक मोसमातच आल्यास. 10. विजा चमकत होत्या. वीज चमकणे भौतिक रासायनिक शीघ्र. उपक्रम. पावडर कोटिंग, स्प्रे पेंटिंग अशी कामे जेथे होतात त्या ठिकाणास भेट द्या व माहितीची नोंद ठेवा. उत्तर. पावडर कोटिंग विषयी माहिती. ए. पावडर कोटिंगमध्ये धातूच्या वस्तूंवर पावडर स्वरूपात रंग फवारला जातो. बी. रंगांच्या कणांना विद्युत आवेश दिला जातो आणि ते वस्तूवर आकर्षित होतात. सी. नंतर वस्तू गरम करून रंग घट्ट बसवला जातो. डी. यामुळे टिकाऊ, गुळगुळीत आणि गंज प्रतिरोधक थर तयार होतो. 2. स्प्रे पेंटिंग विषयी माहिती लिहा. उत्तर. ए. स्प्रे पेंटिंग द्रव्य स्वरूपात रंग प्रेशरने वस्तूवर फवारला जातो. बी. विविध रंग आणि फिनिश वापरता येतात. सी. ही प्रक्रिया तुलनेने सोपी आणि कमी खर्चिक असते. डी. अचूकता आवश्यक असते आणि हवा स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असते.